आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही निवेदन करणार आहोत की आज हे जे गोविंदे पथक आहेत, ठाण्यात झोपडपट्टी ठिकाणी भरपूर गोविंदे पथक आहेत. काही ठिकाणी जे झोपडपट्टी विकसित होत आहेत त्या ठिकाणी तुम्ही तिथल्या गोविंदा पथकांना एक इंडोर स्टेडियम द्या, जेणेकरून आज जो गोविंदा पथक 2 ते 3 महिने सराव करतो तो वर्षाचे 12 महिने सराव करेल. त्यात आम्ही जेव्हा टाइम स्क्वेअरला जेव्हा थर रचायला गेलो तेव्हा स्वतः मी वरच्या थरावर होतो, टॉपवरती. हां, पहिल्यांदा जेव्हा आम्ही थर लावले तेव्हा मी स्वतःहून म्हणजे उभा राहिलो आणि पडलो. तो माझ्यामुळे तो थर पडला. हां, पण त्याच्यानंतर मी पुन्हा 2-3 वेळा उभा राहिलो, पण त्यानंतर आम्ही व्यवस्थित थर उतरवले. 2014 साली ज्यावेळी दहीहंडी बंद पडत होती, ती बंद न पडण्यासाठी पोपटचा राजा गोविंदा पथकाचा एक मोठा योगदान होता. जे 2 दिवस आम्ही त्या दिल्लीत जे प्रयत्न केले आणि हायकोर्टाच्या त्या ऑर्डरला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, त्यामध्ये ठाणेकर म्हणून खोपटचा राजा या गोविंदा पथकाची महत्त्वाची भूमिका होती. म्हणजे खोपटच्या राजा गोविंदा पथकाने उतारी बघितलेला आहे, चढी बघितलेला आहे. पूर्वी आमची जुनी लोक होती ते काय करायचे, आपल्या बॉड्या आणायचे, तेव्हा काय बॉडीची किंमत 5-10 रुपये अशी असायची. इथे या व्यायामशाळेतच ड्रममध्ये एक पिवळा कलर टाकायचे, त्या पिवळ्या कलरमध्ये बॉड्या भिजवायचे आणि या व्यायामशाळेमध्ये दोरी बांधून त्या दोरीवर 3-3, 4-4 दिवस त्या बॉड्या सुकवायचे. कारण का एक आमचा ध्येय आहे, आमची जी बॉडी असते त्याच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा, फोटो किंवा काही नसतं. मग एखाद्या दिवशी आम्हाला जर का कुठल्या कंपनीची किंवा कोणाची आम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली नाही, तर आज आमचे बालगोपाल सक्षम आहे की त्यातून ती निधी उभारून दहीहंडी कशी साजरी करायची आणि ती कशी त्याला यश मिळवायचं, हे आमच्या गोविंदा पथक आमच्या बालगोपाळामध्ये चिकाटी आहे. मित्रांनो, खोपटचा राजा 2026, खोपटचा राजा 2026 सर्व प्रारंभ आणि त्याचबरोबर 70 वर्ष अभिमानाची. मित्रांनो, 1956ची सुरुवात ते थेट आता 2026 म्हणजे 70 वर्ष. बघायला गेलं तर खूप उन्हाळे पावसाळे या पथकाने बघितलेत. कोटाच्या केलेल्या त्या चक्रा आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहेत समीर दादा पेंडारे, या पथकाचे मार्गदर्शक आणि एक सल्लागार. दादा नमस्कार. नमस्कार. 2014 आपण आता बघतोय 2026, तो जो काळ होता खूप क्रिटिकल काळ होता. काय होतं, काय झाले त्या टायमिंगला, खोपटचा राजा काय बोलाल याबद्दल? 2014 साली हायकोर्टाने उंचीवर आणि वयावर जेव्हा निर्बंध दिले, 2014 साली ज्यावेळी दहीहंडी बंद पडत होती, ती बंद न पडण्यासाठी पोपटचा राजा गोविंदा पथकाचा एक मोठा योगदान होता. ज्यावेळी माननीय ठाण्यातले एक गोविंदा प्रेमी असतील, एक मोठे आयोजक होते माननीय जितेंद्र आव्हाड साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली हायकोर्टाच्या त्या ऑर्डरला स्थगिती मिळवण्यासाठी त्या व्यक्तीने ठाण्यातला एक गोविंदा पथक, जी आता जी परंपरा जी टिकून ठेवलेली आहे, एक जुनं मंडळ, त्याचं प्रतिनिधित्व म्हणून मी त्यावेळी दिल्लीला सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही गेलेलो. त्यामध्ये ठाण्यातले अजून 2-1 पथक होते, मुंबईतला एक पथक होता. पण त्या सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा आम्ही त्या याचिकेला स्थगिती मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले, जे 2 दिवस आम्ही त्या दिल्लीत जे प्रयत्न केले आणि हायकोर्टाच्या त्या ऑर्डरला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, त्यामध्ये ठाणेकर म्हणून खोपटचा राजा या गोविंदा पथकाची महत्त्वाची भूमिका होती. सर्वात पहिलं जेव्हा स्पेनचा अभ्यास वर्ग चाललेला, अभ्यास करण्यासाठी स्पेनला सगळे चाललेले, ठाणेकर म्हणून खोपटचा राजा हे पहिलं एक पथक होतं की त्या टायमिंगला मुलांना स्पेनला पाठवून तो अभ्यास कसा आहे, काय त्याचं एक मार्गदर्शन करण्यासाठी पाठवलेलं. खोपटच्या राजाचे काय तो एक ती रूपरेषा होती, काय होतं ते एक्झॅक्ट? त्यावेळी संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून एक, तेव्हा गोविंदाला एक एवढा ग्लॉबर नव्हतं, पण त्या काळात गोविंदा पथकांमधला खेळाडू स्पेनला जावा
ही संघर्ष या संस्थेची एक इच्छा होती. त्या स्पेनच्या दौऱ्यात ठाण्यातले 5 ते 6 गोविंदा पथक होते. म्हणजे ठाणेकर म्हणून ठाण्यातले जास्ती गोविंदा पथक होते आणि मुंबईतले काही गोविंदा पथक होते. त्यावेळी खोपटच्या राजाच्या वतीने आमचा खेळाडू प्रतीक येदुलकर त्यावेळी त्या ठिकाणी गेला होता. पण तो स्पेनचा दौरा करून आल्यानंतर तिथे जे थर रचण्याची जी पद्धत आहे म्हणजे त्यांच्याने आपल्यामध्ये भरपूर फरक आहे. कारण का कालांतराने मी स्पेन दौऱ्यामध्ये एकदा मी गेलो होतो. पण प्रतीक जेव्हा स्पेनमधनं आल्यानंतर त्यांची कशी टेक्निक असते, त्यांचे क्लब हाऊस कसे आहेत, त्याचं आमच्या या खोपटच्या बालगोपांना एक चांगलं मार्गदर्शन झालं. माझी एवढीच विनंती आहे गोविंदा म्हणून, जसे स्पेनमध्ये त्या म्हणजे क्लब आहेत त्यांचे मंडळ, जसं आपल्याकडे मंडळ होतं तसे त्यांचे क्लब आहेत. विला फ्रंका आहे, टॅरेगोना आहे, त्यांचे क्लब आहेत. त्यांच्याकडे इंडोर स्टेडियम प्रत्येक क्लबचे आहेत. म्हणजे जसं मंडळ आहे, आता खोपटचा राजा मंडळ आहे, तसे तिकडचे क्लब आहेत. त्या क्लबचे इंडोर स्टेडियम आहेत. म्हणजे वर्षाचे 12 महिने ते लोक प्रॅक्टिस करत असतात. तर आता आम्ही आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे गृहनिर्माण खातं आहे. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही निवेदन करणार आहोत की आज हे जे गोविंदे पथक आहेत, ठाण्यात झोपडपट्टी ठिकाणी भरपूर गोविंदे पथक आहेत. काही ठिकाणी जे झोपडपट्टी विकसित होत आहेत त्या ठिकाणी तुम्ही तिथल्या गोविंदा पथकांना एक इंडोर स्टेडियम द्या, जेणेकरून आज जो गोविंदा पथक 2 ते 3 महिने सराव करतो तो वर्षाचे 12 महिने सराव करेल. म्हणजे त्याच्यातून एक अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि खेळाडूंना एक वेगळी ऊर्जा असते. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय म्हणून या खेळाला एक दर्जा दिलाय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्र शासनाने तशा प्रकारे साहसी खेळाचा GR काढलेला आहे. GR काढलेला आहे. साहसी खेळ आमची एवढीच शासनाकडे मागणी आहे, जेव्हा तो साहसी खेळाचा GR निघतो त्याच्यामध्ये भरपूर ज्या गोष्टी आहेत. म्हणजे आता समजा कबड्डी झालं, खो खो झालं, ह्यांनाही साहसी खेळाचा दर्जा दिलाय. पण ज्याप्रमाणे कबड्डीचे खेळाडू असतील, खो खोचे खेळाडू असतील, त्या खेळाडूंना जसं प्राधान्य तुम्ही नोकऱ्यांमध्ये देता, तसंच गोविंदा पथकाला जेव्हा तुम्ही साहसी खेळाचा दर्जा दिलाय तर गोविंदा पथकातील बालगोपांना सुद्धा त्यामध्ये काहीतरी एक पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी असावी की त्या बालगोपांना शासकीय नोकऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होईल. आपण आता मगाशी एक प्रश्न मी तुम्हाला जेव्हा केलेला की दहीहंडीचा सराव स्पेनला जाण्याबद्दल, वर्षभर दहीहंडीचा सराव व्हावा यासाठी खोपटचा राजा काय करेल? मी आपल्या माध्यमातून एकच सांगतो की खोपटचा राजा गोविंदा पथक या वर्षी माननीय गृहनिर्माण मंत्री आताचे तत्कालीन उपमुख्यमंत्री यांना एक निवेदन देणार आहोत की म्हणजे आता आमच्या खोपटमध्ये जेव्हा आता डेव्हलपेशनचं जेव्हा आता आमचं हे विकसित चालू होईल त्यावेळी आम्हाला आमच्या गोविंदा पथकासाठी एक इंडोर स्टेडियम असावं. म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी म्हणजे एक पूर्वी जो गोविंदाकडे एक जो लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होता की मवाळी, पण आज तो स्तर बदललेला आहे. आज दिवसभर तो मुलगा कॉलेजमधला कामधंदा करून रात्री तो प्रॅक्टिसला येतो, त्या झिरेने सकाळी तो उठतो, परत कॉलेजला जातो, कामधंद्याला जातो. त्यामुळे आता जो दहीहंडीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो लोकांचा बदललेला आहे. म्हणजे पूर्वी जो आपल्याकडे बोललं जायचे की नाही दहीहंडी एक हा म्हणजे मवाळ्यांचं हे आहे, पण मी लोकांना एकच सांगू शकतो की हा साहसी खेळ आहे. या साहसी खेळामध्ये जो बालगोपाळ 3-3 महिने सराव करतो, स्वतःचा घरदार सांभाळतो, स्वतःची नोकरी सांभाळतो, स्वतःचं शिक्षण सांभाळतो, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा ठेवावा. 1956ला आपण काढलेला गोविंदा ते थेट आता 2026 मध्ये आलाय. जसे जसे पथकाने टप्पे पार करत गेले तसं तसं एक आर्थिक बाजू पण एक कमी जास्त होत गेली. काही वर्षामध्ये 100 टी शर्ट होत्या, त्या 100 टी शर्टला पण पैसे नव्हते. पण आता तेच 1000 टी शर्ट खोपटच्या राजाने म्हणजे तसा तो एक त्यांचा तुमचा एक म्हणजे एक मोठा एक जनसमुदाय झालाय. एका गोविंदाचा खर्च त्या दिवशीचा बघायला गेला तर ते दिवस आणि आत्ताचे दिवस म्हणजे एका गोविंदाला त्याच्या टी शर्टचा खर्च, त्याला पाण्याची बॉटल, त्याचं नाही म्हणता त्याचं जेवणा खाण्याचा खर्च कसं बोलाल? म्हणजे खोपटच्या राजा गोविंदा पथकाने उतारी बघितलेला आहे, चढी बघितलेला आहे. पूर्वी आमची जुनी लोक होती ते काय करायचे, आपल्या बॉड्या आणायचे, तेव्हा काय बॉडीची किंमत 5-10 रुपये अशी असायची.
इथे या व्यायामशाळेतच ड्रममध्ये एक पिवळा कलर टाकायचे, त्या पिवळ्या कलरमध्ये बॉड्या भिजवायचे आणि या व्यायामशाळेमध्ये दोरी बांधून त्या दोरीवर 3-4 दिवस त्या बॉड्या सुकवायची. असा त्यांचा तो महिनाभराचा कार्यक्रम होता. पूर्वी हा सराव वगैरे काय नसायचा आणि दहीहंडीच्या आदल्या दिवशी त्या पिवळ्या बॉड्या वाटल्या जायच्या आणि दिवसभर संपूर्ण ठाणे शहरात म्हणजे सकाळी जो 9-10 जो गोविंदा निघायचा तो संध्याकाळी 4-5 इथे समाप्त व्हायचा. म्हणजे पूर्वी तो दहीहंडीचा काळ आणि आत्ताचा हा पूर्ण वेगळा आहे. आता ह्या आत्ताच्या युगात आलात तर जो खर्चाचं प्रमाण आहे कसं आहे, आज आई गावदेवीच्या आशीर्वादाने आम्ही जेवढे वाईट काळ बघितले तेवढे आता चांगले चांगले दिवस बघतोय. म्हणजे आज कधी कधी कुठल्या आयोजकांनी आम्हाला, कारण का एक आमचा ध्येय आहे, आमची जी बॉडी असते त्याच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा फोटो किंवा काही नसतं. मग एखाद्या दिवशी आम्हाला जर का कुठल्या कंपनीची किंवा कोणाची आम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली नाही तर आज आमचे बालगोपाल सक्षम आहे की त्यातून ती निधी उभारून दहीहंडी कशी साजरी करायची आणि ती कशी त्याला यश मिळवायचं हे आमच्या गोविंदा पथक आमच्या बालगोपालमध्ये चिकाटी आहे. 2013 साली महाराष्ट्र शासनाच्या वतीने अमेरिकेला एक दौरा झालेला, पण तो दौरा होत असताना त्या दौऱ्याची ठाणेकरांना आम्हाला माहितीच नव्हती. पण ज्यावेळी ठाणेकरांना आम्हाला माहिती पडली की अशाला असं शासनाच्या वतीने अमेरिकेला एक दौरा होतो, त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी MTDCला जाऊन त्या ठिकाणी ठाण्याचे प्रतिनिधी घ्यावे हे आम्ही तिथे मागणी केली आणि त्यावेळी आमच्या खोपटच्या राजाच्या वतीने आम्ही सर्वांमध्ये आम्ही दुमक त्यावेळी अमेरिकेला गेले होते. आता अमेरिकेत गेल्यानंतर पुढचं जे काय आहे ते तुम्हाला आम्ही दुमकच सांगू शकतो. काय आपला अनुभव काय होता? कारण कसं आहे की आपल्या इथे प्रॅक्टिस करणे भारतामध्ये आणि तिकडे करणे हा वेगळा फरक होता. कारण तिकडचं क्लायमेट एवढं हे होतं की आम्ही प्रॅक्टिस जेव्हा करायचो तिकडेही आम्ही प्रॅक्टिस केली. आम्ही मुंबईलाही प्रॅक्टिस केली आणि तिकडे पण गेल्यावर आम्ही प्रॅक्टिस केली. पण तिकडच्या क्लायमेटमुळे आम्ही जास्त दिवस म्हणजे जास्त वेळ प्रॅक्टिस करू शकलो, कारण तिथं वातावरण एवढं थंड होतं की आम्ही प्रॅक्टिस करायला पण वेळ घ्यायचो. आणि त्यात आम्ही जेव्हा टाइम्स स्क्वेअरला जेव्हा थर रचायला गेलो तेव्हा स्वतः मी वरच्या थरावर होतो, टॉपवरती. हां, पहिल्यांदा जेव्हा आम्ही थर लावले तेव्हा मी स्वतःहून म्हणजे उभा राहिलो आणि पडलो. तो माझ्यामुळे तो थर पडला. हां, पण त्याच्यानंतर मी पुन्हा 2-3 वेळा उभा राहिलो, पण त्यानंतर आम्ही व्यवस्थित थर उतरवले. कसं आहे की तिकडचं वातावरण बघता आपण तेथे लवकर ॲडजस्ट होऊ शकत नाही. मित्रांनो, खोपटच्या राजाने तेही दिवस बघितलेत. ते म्हणजे त्या दिवशी लागणारी दहीहंडी आणि त्या दहीहंडीवरती लागणारी त्या रशीला लागणारी फळं, तो काळच वेगळा होता. आणि त्याचबरोबर दुपारचा जो टायमिंग असायचा त्या टायमिंगला कोण भाकरी घेऊन यायचं, कोण दही घेऊन यायचं, कोण आपल्या घरातलं काही झुणका भाकर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन यायच्या. तेही दिवस बघितलेत. आणि थेट आपण आता या 2025-26 या अलीकडच्या काळामध्ये दुपारचं जेवण म्हणजे एकदम मुलांना एकदम डाएट फुल एकदम व्यवस्थित, तो पण संघर्ष, तो पण एक काळ आहे, तो पण आपण समजून घेऊया. काय बोलाल? पूर्वी जो दहीहंडीचा काळ होता तो वेगळा होता आणि ज्यावेळी 4 आणि 5 थर लागायचे, आमचा जो वरचा जो चढणारा असा जो दहीहंडीच्या रशीला लटकायचा आणि त्या रशीवर असलेले सर्व फळं काढून खाली फेकायचं. म्हणजे ती फळं म्हणजे एक तेव्हा ती ऊर्जा वेगळी होती. आणि ज्यावेळी खोपटचा गोविंदा एखाद्या मार्गाने जात असेल, समजा इथून निघून तो प्रताप टॉकीजला जात असेल, तर तिथे काही लोक म्हणजे असे काकडी केळी, कोण दह्यात बुडवलेले पोहे म्हणजे जे सुदामाला लागायचे जे ते श्रीकृष्ण घेऊन भगवंताचा ते प्रसाद घेऊन आहे. उभे राहायचे. म्हणजे तेव्हाचा जेवणाचा आहार हाच असायचा. म्हणजे दह्यात बुडवलेले पोहे, काकडी, सुंटवडा. म्हणजे खोपटचा गोविंदा येतो हे समजल्यावर तिथली लोक बाहेर येऊन असे फळं काकडी वगैरे असे घेऊन उभे राहायचे. म्हणजे तेव्हाचा आहार होता. आणि आत्ताचा जो जो काळ बदललेला आहे तेव्हा मिसळपाव, पावभाजी, पुलाव, सकाळी नाश्ता, संध्याकाळी परत त्याच्या व्यतिरिक्त नाश्ता, चहा. म्हणजे तो एक काळ होता. म्हणजे पूर्वीचा काळ आता जेव्हा आम्हाला आठवतो तेव्हा आम्ही लहान होतो. म्हणजे आता असं बघायला गेलं तर आमची 3री पिढी आहे. पण तेव्हा जेव्हा आम्ही आमच्या वडिलां आजोबांवर जेव्हा जायचो तेव्हा तो एक ती मजा होती.
मग तेव्हा ते आम्हाला काय करायचे की बाबा कोणी दिलेला केळा, सफरचंद किंवा हातात एवढं मुठभर पोहे जे असायचे दह्यात बुडवलेले, ते म्हणजे त्याच्यानी दिवसभर गोविंदा संपूर्ण ठाण्यात फिरायचा. पण आताचं कसं काळ बदलल्यानंतर सर्वच गोष्टी आल्या तुमच्या, म्हणजे एवढा वेळ जेव्हा आपण फिरतो तर मुलांनाही आपण तेवढं हे करू शकत नाही. त्याच्यामुळे कालांतराने जसं युग बदलतो तसं आता बदललेलं आहे. आणि आता जी जी परंपरा आहे ती जशी चालेल तशी आम्ही चालू ठेवलेली आहे. मित्रांनो, अजून एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. माझा एक शेवटचा प्रश्न. आपण आजकाल बघतोय की स्पर्धा होते आहे, राजकारण होत आहे, तरुणांचा उत्साह बघता तरुणांमधली असणारी एकी, विचार न पटणे, पथकातून बाहेर निघणे. 1956ला त्या टायमिंगला जेव्हा गोविंदा चालू केलेला, चाकरमानी वर्ग होता, सगळे कामगार लोक होती, सगळे म्हणजे एकदम साधी माणसं होती. आत्ताच्या अलीकडेच्या काळामध्ये आपण हे जेव्हा बघतोय, गोविंदा टिकून ठेवायचा की नाही ही एक मनामध्ये असणारी शंका कुशंका, त्याबद्दल काय सांगाल? पूर्वी 1956 साली जेव्हा गोविंदा चालू झाला ना, सुरू झाला, तेव्हा बैलगाड्यावर सजून संपूर्ण ठिकाणी फिरायचे. म्हणजे त्या बैलगाड्यावर कृष्ण, राधा असे एक एक वेगवेगळे तेव्हाची लोक हे करायचं. म्हणजे तेव्हाचा काळ वेगळा होता. पण आता तुम्ही जेव्हा आत्ताचा नवीन काळ विचारता, आम्ही आमच्या बाळगोपांना एकच सांगतो की आपण आपल्या पोपटच्या नावासाठी आपण आपल्याला फक्त हे करायचे. खुन्नस, राजकारण हे आमच्या कुठल्याही बाळगोपांच्या कधी कधी मनात आलेलं नाही. एक मैत्रीचं हे. आता मुंबईतले केवढे पथक आहेत, आर्यांचं आहे, कोकण नगर आहे, शिवसाई आहे, भरपूर आहेत, सर्वच पथक आहेत. माझगाव ताडवाडी आहे, तुमचं श्रीदत्त आहे, जय जवान आहेत. मुंबईतले असे किती पथक आहेत. आजही आमच्या बाळगोपान त्यांच्यावर हसून मिळून राहतात. आजही एक मैत्रीचं संबंध टिकून ठेवलेले आहेत. म्हणजे जुनी जी परंपरा आमच्या ज्या पूर्वजांनी जी जपली, तीच आत्ताच्या बाळगोपाल सुद्धा आम्ही तीच जपतो. मग ते ठाण्यातले गोविंदे पथक असो किंवा मुंबईतले असो, एक आम्ही मैत्रीचा हात देतो. कुठल्याही प्रकारचं खुन्नस, दुश्मन हे आमच्या गोविंद पथकात कुठल्याही बाळगोपांकडनं कधी होणार नाही. तर असं आपलं पोपटचा राजा खूप संघर्ष बघितल्याने 70 वर्ष अभिमानाची इथपर्यंत आणली आहेत. तर त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद.